आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. सुरत नागपूर महामार्गाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जळगाव शहराजवळील असोदा परिसरात महामार्गाचा भराव खचल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झालेला हा महामार्ग अवघ्या 11 महिन्यात ढासळल्याचा दावा त्यांनी केला. महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधींनी महामार्गासाठी आधीच जमिनी खरेदी करून आर्थिक लाभ घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ठेकेदारांकडून टक्केवारी मागितली जात असल्याचेही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. यामुळे विकास कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे रस्ता कमकुवत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पहिल्याच मोठ्या पावसात भराव खचल्याने त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीही त्यांची भूमिका आहे. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात संबंधित विभागाने सत्य जनतेसमोर आणावे असे ते म्हणाले. महामार्गाच्या गुणवत्तेचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान शिवराम पाटील यांनी केलेले हे आरोप आहेत. या आरोपांची संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांची भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महामार्गाच्या गुणवत्तेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणातील पुढील घडामोडींवर स्वराज्य न्यूजचे लक्ष राहणार आहे. प्रतिनिधी अजय पाटील सह स्वराज्य न्यूज जळगाव. या चोरांनी असे प्रत्येक ठेकेदाराला लुटलेलं आहे आणि मग आमचे राजकीय आमदार खासदार आणि मंत्री जे असतात हे लाच घेतात. शिंदेचे आमदार आणि हे लाच घेतल्यामुळे आमचे ठेकेदार म्हणतात मला जर समजा 100 कोटी मिळाले तर माझे 40 कोटी या राजकीय चोरांना वाटण्यात जातात. मग मी पूल कसे काय बनवू एस्टिमेट नुसार. खरा प्रश्न आहे भारताच्या या रासाची या नुकसानाची खरी जबाबदार राजकीय आमदार खासदार आहे. खरी जर हीच आहे. हे जर सुधारले तर रस्ते सुधारतील, गावं सुधारतील, शहरं सुधारतील. पण हे लाचखोर आमदार खासदार मंत्री हीच खरी विकासाच्या आड येणारी जड आहे आणि ही जड सुधारून काढली पाहिजे. तरच हा तुमचा विकास होईल, तरच तुमचे रस्ते, तरच तुमच्या पाण्याची टाकं, तुम्ही धरणं, तुमचे तलाव टिकेल.